नमस्कार. आपल्या उजनीधरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 27 सप्टेंबर 2025. खरं तर ही अपडेट आपण सीना नदीची, ज्या नदीनं आपल्या जिल्ह्यामध्ये किमान 3 ते 4 तालुक्यामध्ये हाहाकार माजवला. बरीच शेती पाण्याखाली गेली, पिकं पाण्याखाली गेली, जनावरं वाहून गेली, बरीचशी गावं पाण्याखाली गेली. त्यामुळे जे नुकसान झालेलं आहे त्या सीना नदीचं काय सध्याला स्थिती आहे. सीना कोळेगाव धरण हे खरं तर परांडा आणि धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे, सीमेवर आहे. त्या धरणातून सध्याला विसर्ग किती आहे, तो विसर्ग कितीने वाढवण्यात आला आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सकाळी 7 वाजता बघितलं तर उजनी सीना कोळेगाव धरणातून 74,701 क्युसेकचा विसर्ग होता. त्यामध्ये चांदणी नदी 8,826, खासापुरी नदीमध्ये 9,792, सीना कोळेगावमधून 55,440 असा 74,701 क्युसेकचा विसर्ग होता. त्यामध्ये परत वाढ होऊन तो 80,150 क्युसेकचा करण्यात आला सीना कोळेगावमधून. आणखी परत त्यामध्ये भोगावती नदीमधून ही वाढ करण्यात आली आहे 25,300 क्युसेकचा. म्हणजे जवळपास 1,00,000 क्युसेकचा विसर्ग सीना नदीमध्ये येतोय. जो विसर्ग 2,12,000 क्युसेकवरनं 52,000 क्युसेकवर करण्यात आला होता. त्यामध्ये ह्या पावसामुळं, या पाण्यामुळं वाढ होताना दिसते. सध्याला तो 1,00,000च्या पुढे विसर्ग आहे. रात्रीत किती पाऊस कुठं पडतोय त्यावर हा विसर्ग अवलंबून असल्यामुळं ह्या सीना नदीमध्ये पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने आपापल्या घरी जाऊ नका, राहू नका, आपलं सामान किंवा जनावरं सुरक्षित ठिकाणी हलवा असा आदेश दिलेला आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. सीना नदी असेल, भीमा नदी असेल, ह्या ठिकाणची या 2 दिवसामध्ये काळजी घेण्याची गरज आहे. तर अशाच आपल्या सीना कोळेगाव असेल किंवा उजनी धरण असेल किंवा नीरा बेसिनमधील धरणाची माहिती असेल याच्यासाठी आपल्या उजनीधरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनीधरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.